नमस्कार, संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदीच मनापासून स्वागत आहे. हे बघा, आपण अशा मस्त अशा झाडाच्या मिरच्या आणलेल्या आहेत, पाहू शकता. मिरच्या जास्त निबर बी नाही आणि जास्त कवळ्या बी नाही. आणि ह्या मिरच्या खायला खूप अशा चवदार मिरची आहे, खूप चवदार आहे. मग चला, आज आपण ही मिरची आणि भरपूर अर्धी वाटी तरी मी लसूण घेतलेला आहे. आता तुम्हाला त्याच्यात थोडा दिसत असेल, पण मिरच्यांपेक्षा जास्त लसूण मी घेतलेला आहे. मग चला, आज आपल्याला आणि ह्या मिरच्यांचं आपल्याला देठ बीट अजिबात काढायचं नाही बरं का. त्या देठामध्ये ना भरपूर सारी चव असते, त्याच्यामुळं ह्या मिरच्यांचं देठ काढायचं नाही. मग आज आपल्याला बनवायची मस्त अशी मिरचीचा खरडा. मग आता हा कसा बनवायचा आहे बघा. सगळ्या मिरच्या अशा धरायच्या आणि गोट्याने टेचायला सुरुवात करायची. आणि तुम्हाला देठाचं बी मी सांगणार आहे, देठ का नाही काढायचं. देठ आपण ज्यावेळेस तसंच ठेवतो ना, आणि ज्यावेळेस आपली मिरची तयार होते त्यावेळेस ते देठ फक्त असं तोंडातून काढून असं बाहेर घ्यायचं. कसली चव लागते, फक्त एकदा असं करून पहा. खरंच खूप भारी टेस्ट लागते त्याने. जसं आपण म्हणतात ना, चिंचचं कसं आपण काड्या अशा चोखतो, तसं त्या मिरचीच्या देठ अशा चोखून पहा. खरंच खूप छान लागतात. आणि हे बघा, आता मी इथं भरपूर सारा हा लसूणही वाटला आहे, तोसुद्धा असा दाबून घेणार आहे मस्तपैकी बारीक. आता पूर्ण हा मी दाबून असा बारीक करणार आहे. म्हणजे तुम्हाला शक्य वाटेल जेवढा वाटेल ना तेवढा बारीक करायचा, जास्तही नाही बारीक करायचा, कारण की आपल्याला त्याला अर्धम कच्चमच ठेवायचं आहे. मग असा पूर्ण मी लसूण हा अशा पद्धतीने तुम्ही कधी मिरची बनवली का? आणि हा खरडा असला भारी लागतो ना, खरंच खूप भारी लागतो. एकदा करून पहा. करता करताच तोंडाला पाणी सुटणार, असं वाटतं आता मी कधी खाते. आणि हा खरडा बाजरीच्या भाकरीबरोबर किंवा शाळूच्या भाकरीबरोबर खायचा बरं का. खरडा म्हणलं की भाकरीबरोबरच खायचा, चपातीबरोबर नाही. एक वेगळीच चव लागते ह्या खरड्याची. पहा, अशा पद्धतीने मस्तपैकी लसणाचं प्रमाण खूप जास्त टाकलेलं आहे, मिरच्या थोड्या कमी आहे, कारण की अप्रतिम अशी. आणि आता आपल्याला हा लसूण त्याच्यातच का टेचायचा, कारण की आपण ज्यावेळेस त्या मिरच्या ठेचून घेतल्यात त्या मिरच्यांची चव त्या लसणातसुद्धा उतरते. आणि म्हणतात ना, ह्या मिरच्यांना आणि लसणाची चव मिरचीत जाणार आणि मिरचीची चव लसणात जाणार. मग असं दोन्ही मिळून एकत्र ठेचलं ना, खूप छान. मग चला, आता हे पूर्ण आपलं असं ठेचून झालेलं आहे, पाहू शकता तुम्ही. हे बघा, मस्त आपल्याला जसं लागतं आहे आपण तसंच ठेचलेलं आहे. आता चला, इथं गॅसवर काय करू, आपण पॅन ठेवूया एक. आणि गॅसची फ्लेम अक्षरशः लहान ठेवायची. ज्यावेळेस आपण पॅन ठेवू ना, एकदम लहान गॅसची फ्लेम ठेवायची, वाढवायची नाही. आणि तेल हे तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकता. तुम्हाला जर कमी आवडत असेल तर कमी टाका, जास्त आवडत असेल टाका. पण मिरचीला शक्यतो थोडंसं तेल थोडं जास्तच टाकायचं बरं का. हे बघा, आता मी अजिबात गॅस वाढवला नाही आहे. त्याच्यानंतर आपण आता इथं लगेच आपल्याला टाकायची जिरी मोहरी. हो का, लगेच टाकून द्यायची, की जिरी मोहरीसुद्धा आपली हे झाली नाही पाहिजे, अशी करचाळली नाही पाहिजे. त्याच्यानंतर हे बघा, छान अक्षरशः फुललेली अगदीच मापात लगेच आपल्याला ही मिरची त्याच्यात टाकून द्यायची बरं का. हे बघा, अशा पद्धतीने, की मिरची अशी घरात ठसकणार बी नाही आणि काहीच होणार नाही. पहा, तेल जर जास्त तापलं तर मिरची ठसकू बी शकते, पण मिरची ही तिखट नाही आहे, एवढी मापात आहे, जास्तही नाही तिखट. पण आज फक्त आपल्याला ही मिरची फक्त नावाला आहे, फक्त लसणाची जास्त चव घ्यायची. मग अशा पद्धतीने पहा, कधीतरी करून तुम्ही मिरचीचा खरडा. लसणाचाच खरडा म्हणलं तरी चालेल, कारण की जास्त करून त्याच्यात लसणाचं प्रमाण जास्त आहे. आणि लसूण हा खाल्ल्याने खरंच शरीराला खूप फायदे आहेत ह्या लसणापासून. आणि हो का, आता हे मीठही टाकून घेतलं आहे. मिठाचं थोडंसं प्रमाण वाढवायचं, आपल्याला जास्त नाही, थोडंसं. म्हणजे कसं, मिरची थोडीशी खारट लागली पाहिजे, म्हणजे तिची चव अजून म्हणतात ना दुप्पट भारी लागते. आता हे बघा, अशा कमी गॅसवर आपल्याला ही चटणी अशीच हलवीत राहायचं, अजिबात गॅस फास्ट करायचा नाही, की मिरची ना एकदम अशी मस्त परतून निघते बघा. एकदम म्हणतात ना, अशी कमी जाळात ती मिरचीची परतण्याची प्रोसेससुद्धा खूप छान होती. आणि जर आपण फास्ट गॅस केला ना, काय होतं, आपली मिरची ही कच्ची राहून तिला डागच जास्त पडतात. त्याच्यामुळं कमी गॅसमध्ये ही मिरची कधीही परतायची, अक्षरशः खूप छान परतली जाते.
चला हो का आता मी 5-1 मिनटं तरी असंच हलवत राहणार आहे बरं का. मिरची खालवर करणार आहे आणि फक्त ज्यावेळेस आपली मिरची तयार होईल त्यावेळेस तुम्ही 1 मिनटं गॅस फास्ट करू शकता की मिरची आपली तयार आहे. हो का आता कमीत कमी 5 मिनटं झाल्यात. मिरची सारखी मी हलवते आणि अक्षरशः खूप छान झाले. लसूण मिरची ह्या दोन्ही गोष्टी मऊ झालेल्या आहेत. मग पहा अशा पद्धतीने जर तुम्हाला हा खरडा आवडला असेल तर तुम्ही नक्कीच करा आणि तुम्ही कुठून बोलता तेही मला सांगा. आणि तुम्हाला आजचा हा लसूण मिरचीचा खरडा अक्षरशः कसा वाटला ते सांग. आणि लसूणसुद्धा अक्षरशः गावरान आहे बरं का. म्हणजे एकदम चव म्हणजे अप्रतिम लागणार ह्या खरड्याला. एवढा भारी खरडा आपला झालेला आहे. पहा इतक्या वेळ मी परतला आहे पण थोडा वेळ असा डागाळला वगैरे नाही. असा मस्त असा हा खरडा झालेला आहे. सुंदर पाहू शकता. आता मी थोडासा गॅस फास्ट केलेला आहे आणि मी आता त्याला बंद करून खाली घेणार आहे. पहा कारण की काय आपण आता पटापट हलवायचं कारण की आपला खरडा हा तयार झालेला आहे. पाहू शकता. आणि खरंच ह्या खरड्यासंग तुम्ही म्हणतात ना 2 घास तरी जास्तच खाणार असा हा खरडा होतो. मग तुम्ही शेतात घेऊन जा. समजा टिफिनलासुद्धा न्यायला ना तरी तुमची शेजारची मित्रमंडळी आवडीने नक्कीच तुमच्याकडे हा खरडा मागतील. मग पहा आजचा हा खरडा कसा झाला आहे. हो का असं देठ धरायचं आणि मस्तपैकी खरडा खायचा. खमंग झाला आहे का नाही खुसकर. पहा एकदा थोडासा काढून दाखवते तुम्हाला. रंग बी पहा किती सुंदर दिसतो. त्याच्यात तो भरपूर सारा लसूण म्हणल्यावर असा लसूण प्रत्येकाला आवडतो आणि मिरचीत म्हणल्यावर खरंच खूप आवडीने खातात. पहा चला मैत्रिणींनो उद्या भेटूया आपण असेच. बाय.